पाय सुरळ कर की दबी राहणार सारखं डायट द्यायला पाहिजे केवढं झालंय परत कर करत राहा थांब उद्या काकाचा फोन आला हा उद्या बोल काय खबर बात अहो आपल्याला प्रचाराला का नाही एक खतरनाक प्रचारक भेटलाय खतरनाक याने काय असते आता अहो खतरनाक म्हणजे सेलिब्रिटी प्रचारक भेटलाय अहो सद रस्त्यात निघालतो आणि ते आब्या रोकडे हातकणंगल्याचं ते भेटलं त्याला म्हणलं आमच्या पॅनेल साठी प्रचार करायचा अहो ते वय म्हणलं की भारीच की बेस्ट काम केलेस बा उद्या उद्या सकाळी तो वाड्यावर येतो म्हटलाय हा हा घेऊन ये उद्या घेऊन ये वाड्यावर हा ठेव आता हा बघ हा चालू दे तुझं वहिनी वहिनी हो वहिनी आले आले अहो या की लवकर काय अहो वहिनी एक खुशखबर आहे अहो आपला प्रचार दणक्यात होतोय की नाही अजून दणक्यात होणार आहे म्हणजे अहो आपल्या भागातला अभय रोकडे नाही काय अहो चला हवं त्या फेम हो त्याला आपल्या पॅनलचा प्रचार करायला राजी केले आहो त्यानं पण आपला प्रचार असा दुसऱ्याकडून का करून घ्यायचा अहो वहिनी जाहिरात बाईचा जमाना आहे त्या जमान्याबरोबर चालायला नको काय अहो आपल्या 100 फेऱ्या आणि या सेलिब्रिटीची एक फेरी सारखीच असते बघा असं सेलिब्रिटी तुम्ही वगैरे माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी जे होणार ते चांगलंच होणार आहे तुम्ही नुसतं वय म्हणायचं बघा राणा भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ता जावा आणि त्या अभि रोकडेला गाठा वहिनी ते मुंबईला असतोय नाही तो आलाय इथं गावात आमचं हे आणि जाऊबाई त्याच्याकडनंच प्रचार करून घेणार आहेत आपल्याला बी त्याच्याकडनंच प्रचार करून घ्यायला पाहिजे तुम्ही त्याला गाठा नाही वहिनी आपल्या तसं करता येणार नाही का सूरज आधी त्याला सांगितलंय आपल्याला सांगता येणार नाही 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 असलं काही नसतंय म्हणजे हे बघा आपण काय त्याला नियम मोडायला सांगायचं नाही आपण त्याला असं सांगायचंच नाही की तू त्यांचा प्रचार करू नकस पण त्याच्याकडनं आपण बी प्रचार करून घ्यायचा एवढंच ते काही नाही तुम्ही जाऊन त्याला गाठा बोलवून आणा पण ते पण बिन काही नाही राणा भाऊजी तुम्ही बोलवून आणा बरं हा हा उद्या कधी येणार रे हे तरी यायला मला आता लेट झाला रे वरती नाही उद्या हे व्हिडिओ कशाला करायचा रे अरे व्हॉट्सअपवर टाकायला गावभर फिरायला नको हा अरे प्रचार नको व्हायला अरे प्रचार तर आपण करतोच की त्यात हे आणि कशाला सध्या तुला राजकारण कळत नाही अरे उद्या अंजली वहिनी म्हणतात राजकारण करायचं नाही हे सध्या तू गबस रे अरे मनात म्हणून विचारतो रे सांग की हे बघ राजकारणात सतत लोकांच्या समोर राहावं लागते आपणच कसं चांगलं आहे हे सतत त्यासनी सांगायला लागते जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत प्रचार करायला लागते अरे ह्यो राजकारणाचा भाग आहे मर्दा अरे पण अंजली वहिनी म्हणतात राजकारण करायचं नाही हे बघ अंजली वहिनी घाणेरडं राजकारण करायचं नाही म्हणतात आता व्हिडिओ करणं काय घाणेरडं राजकारण आहे हा हे चांगलं आहे बघ आता खरी येणार बघ इलेक्शनला मजा आणि ते पप्प्या बड्या मारण्यात पटायत आहे आता त्याच्यानं असा प्रचार करून घेऊ ती पप्प्याची चांगलीच वाजली माझी बघा त्यासाठी तर घेऊन यायला लागले नव्हतं त्याला हे नाही पैसे किती घे रे पैसे सच्या अरे दोस्त आहे आपला तू मर्दा आपल्याकडनं पैसे घेईल अभि रोकडे दुसऱ्याकडनं रोकडा घेतो आपल्याकडनं नाही म्हणजे फुकटात आंबा पाडलीस म्हणजे ए सच्या फुकट म्हणजे आंबा असतो हे तुला कोणी सांगितलं रे अभ्यास आला बघ हा या 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 सचिन काढलं काढलं या या सेलिब्रिटी या या एक नंबर काढलं लय भारी बघ आहे की रे म्हणजे काय या 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 जरा एक मिनिट हे जरा आम्ही धरू हा होय आता काय कोण नाही आणि आता सॉरी हे घ्या आता कोण नाही चला 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 अरे हार असते की मरता बाजूला अरे बाजूला अरे माझं डोसकं भादरायचं आहे
त्यासनी ते वेळ आहे का विचारायला डोसका बाजारात तिकडे दुकानात जाऊन बाजार हा इथं शिरी भेटे म्हणता मुंबईला जाऊन सेलिब्रिटी झाला म्हणून काय आला आपल्यासाठी आपला भाऊच आहे याद चला 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 उठा बाजू चला अरे व्हिडिओ बघितला युट्यूबला मस्त वाटला रे ते मोबाईलच करून दाखवू मोबाईलच करून दाखवू अंजली वहिनी अवद्या येतो म्हणले आता फोन आलता मग अरे वा आला बघा अभ्या अभ्या काय मरदा अभि म्हण अभि बसा 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 बस बस केवढा मोठा माणूस झाला यो आधी कुठलं मरता तुमच्यासाठी आभ्याच आहे मी अजून असू दे वहिनी यो अभि आपल्या पलीकडच्या गावात राहतो नमस्कार आम्ही बघतो तुमचा कार्यक्रम मस्त करता छान असतो कार्यक्रम थँक्स थँक्स गोटाच आमचं ऑफिस आहे होय हा आमच्या पॅनलचं नाव जय किसान पॅनल शेतकऱ्यांचं पॅनल हा शेतकऱ्यांचा गोटा चालते 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 बरं तुम्ही बोलत बसा मी चहा आणते हा हा बसा बसा ठेवते अभ्या एक नंबर प्रचार व्हायला पाहिजे बघ लोक तरी बघून खुश व्हायला पाहिजेत हा अरे माणसं कोळी झाल्यावर मतदान पेटीच्या भोवतीने फिरणारच की नुसता मतदान करणार आहे तुम्ही मरदा वा वा कसलं भारी जोक करते की रे माझ्यावर जोक मारायलायस व्हय? अरे माझ्यावर जोक मारण्यापेक्षा की नाही त्या व्हिडिओ मध्ये मार एक नंबर व्हिडिओ गाजला पाहिजे बघ अरे गाजून आपलं कामच आहे मुद्दा सांग की मला तू हा ऐक सरिता हा? तुम्ही वहिनीचं सांगा मी पप्प्याचं सांग हा घाबरतोस वेळे का अरे जे खरं आहे ते खरं आहे अजिबात घाबरायचं नाही तर अभ्या विरोधक नंबर 1 म्हणजे माझी बायको नंदिता अहो तुमची बायको म्हणजे मी कसं काय बिंदास बोलायचं माझी फुल परमिशन आहे तुला हा लोकशाही आहे भावा आपलं जे मत आहे ते मांडण्याचं आपल्याला फुल फ्रीडम असतं बर तर नंदिता आहे की नाही एक नंबरची फुरफुर भाजी आहे बघ आता दुसरा विरोधक म्हणजे पप्प्या आता कर तुला काय कळलं काय सगळं गणित कळलं काय 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 हे दोन गणित उमेदवार कळलं तर मला सुचत नाही बाबा काय सुचते बस तू. सूचन झालंय मला बस जरा 5 मिनिटं बस जरा. हा. सुचलं काय अरे बसू तर दे सुचलं नाही मला काय काहीतरी असेल की 2 मिनिटं होईल अरे हा सुचलं सुचलं हा तर ऐका अरे उद्या जय किसान पॅनलच्या अंजली गायकवाडचा अरे नादच करायचा नाही रे आधी शिक्षिका त्यात समज चांगली अरे भल्या भल्या माणसाच्या गरजा काढणाऱ्या ह्या अरे यांच्या विरोधात काहीतरी कोण बर ती नंदिता गायकवाड अरे बाच्या कुबड्या घेऊन राजकारणाचा खेळ खेळला म्हणजे झालं नाही रे सगळं पितळ आणि सोन्यातला फरक कळला पाहिजे माणसाला हा बर दुसरा उमेदवार कोण तर ह्यो पप्प्या अरे या पप्प्याचं नाव पप्प्या नसून पाप्या असायला पाहिजे होतं हा. अरे कसं आहे माहिती काय आधीच तडीपार माणूस त्यात गावातला विकास बी तडीपार केला असता रे हा. ए, अजिबात नाही अजिबात भट्टी जमली नाही जमलं नाही हो दारू बंदी आहे इथं काय भट्टी भट्टी हा अरे बाबा पॉइंट मी मारायचा तू नाही मारायचा आणि कोण असणार आहे इथं माझ्या पॉइंटवरच असतात लोक अरे भट्टी म्हणजे मला जमलं नाही म्हणतोय मी नाही खरंच नाही म्हणावं तसं जमलं नाही अजून काहीतरी की नाही असं भारी म्हणजे की नाही लोक अशी हसून पासून पडली पाहिजे हा होय. लोकांना हसवण्यासाठी प्रचार करतोय का आपण जा घ्या. हा सगळा काय प्रकार आहे
वहिनी ते प्रचारासाठी प्रचार का दुसऱ्यांची निंदा नालस्ती आपल्याला असं काही करायचं. अहो वहिनी निंदा नालस्ती नाही हो. ह्याला पाहिजे तर टोमणा म्हणा. अहो टोमणा मारायची खासियत आहे आब्याची. नाही मग ती इथे नको. आपण प्रचार करायचा, त्यात आपण फक्त आपल्याबद्दल बोलायचं आणि आपल्या कामाबद्दल बोलायचं, दुसऱ्यांबद्दल काही बोलायचं. पण आपल्या कामाव कॉमेडी कशी होणार? म्हणून दुसऱ्यांवर करायची का? अजिबात नाही. हे बघा, आम्ही म्हणजे आमचं जय किसान पॅनल गावात स्वच्छ पिण्याचं पाणी, उघडी गटारं बंद करणं, 100% साक्षरता, महिलांसाठी लघु उद्योग आणि दर महिन्याला आरोग्य शिबिर अशी बरीच कामं करणार आहोत. सूरज भाऊजी देतील तुम्हाला. तुम्ही तो एकदा वाचा आणि त्याविषयीच बोला. बाकीच्यांची मस्करी नाही करायची आपल्याला. सूरज भाऊजी, मी कल्पना वैद्यांकडे जाते, तुम्ही तयारी करा. होय, आम्ही बोलून घेतो. अरे या उद्या असं गुळमुळीतच बोलायचं असेल ना तर मी कशाला पाहिजे? एखादा निवेदक बघा की मारता. भावा बस तू. नाही अरे तुझं बरोबर म्हणणं, पण आता वहिनी म्हणल्यात तसंच करायचंय. अरे पण राजकारणात असं कुठं असतंय मर्दा हो? पुढच्याचा अपमान केल्याशिवाय आपली मान उंचावत नाही मर्दा. हे बघ, आमच्या वहिनींचं राजकारण जरा वेगळं. आता त्या म्हणतात तसंच करायला पाहिजे. काहीतरी कर बाबा. अरे मला तसं असं चांगलं काय सुचत नाही रे मला. ए भावा, चहा पी की तू. चहा पी. काय चहा नाही, पी? हे बघ हा कर. अरे हा कर तू. हे बघ, असं बिस्किट चहात बुडवून खाल्लं की तरतरी येते म्हणता. हिरीतला सरबत पाहिजे का आपण? मला हिरलं सर नको मग काय? अरे चहा पी, बिस्किट खान, काढ की काहीतरी आयडिया. मला जमत नाही रे, मला सुचत नाही मला काय. बरं, आम्ही इथं आहे म्हणून तुला सुचत नाही काय? प्रश्न येते का आमच्या दोघांचं? हो सनिदा, अहो कलाकारांनी मोकळेपणा लागते हो. एकटा असतं की त्याने सुचत असेल. मला बी तसं वाटतंय. आम्ही एक काम कर, तू जरा विचार कर. तोपर्यंत आम्ही एक फेरपटका मारून येतो. त्याला काहीतरी चांगलं शोधून काढ. तोपर्यंत आपण जाऊन आपण. चला सनिदा. अरे 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 काय तिथं बसायचं निवांत, एकटा आहे बघ, मस्त वातावरण आहे इथं. डोसकं चालते पटपट पटपट. हा साहेबराव, कलाकार आहे, अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. तर मध्ये हमा करशील बघ. निवांत. हा वेळ घ्यायचा आपला. चला उद्या. चला चला चला. थांबा, इथं आलो लगेच. मला आत्ता कळलं तुला इथं का बांधून घातलाय. म्हणजे अर्ध्या पाऊन तासानं मला आता इथं बांधतात हे दोघं. हा गणबाई मोगरान गणाची साडी अशी भानगड झाली माझी. आता आमदार झाल्यासारखं वाटना, खासदार झाल्यासारखं वाटना का काय वाटना मलाच काय कळना. मला सांग, गावच्या हितासाठी खोटं बोलायचं नाही, कुणाची निंदा नालस्ती करायची नाही. अरे बरं करायचं काय? हे तुला तर पटलंय का? डोसकं खाजवून डोकं उठली की मारता. काय करू आता? काय मला सुचना बाबा. अभि अरे रामदा काय यार? कसं काय? काय बरं चाललं? बरं, अंजलीबाईंचा प्रचार कसा चाललाय? काही सुचलेलं नाही अजून. का म्हणून? आता काय स्टार्टरच बसून झालाय मला. का काय झालंय? अरे लाडू तू. अरे लाडू बरं, कोणी माहितीये का? बरं अभि, यो आमचा लाडू काय? हा मग लाडू यो आपला अभि दादा. माहितीये ना वो कोण? तू कॉमेडी काका. हा एक नंबर बोललास बघ, एकदम बरोबर. बरं ते काय म्हणतात ते फोटोचं काय असते? हा ते तुला सेल्फी काढायचं काय? काढायचं ना? हा माझा फोन. अरे फोन आहे का तुझ्याकडे? आमच्याच मोबाईलवर. दे की. बरं ते काढून दे की, ते मला काही कळत नाही. हेच ना? हा थँक्यू. काय धुवून पाठवतो. हवय हवय. काय म्हणत होता ते? काय ते? हा ते स्टार्टर का लागणं झालंय? आता वहिनीने मला सांगितलं कॉमेडी करायची नाही. पण कॉमेडी शिवाय येतच काय मला दुसरं? आता लाडू पण मला कॉमेडी काका म्हणून ओळखतोय. बरं तुमच्या वहिनीने मला श्यामची आई लिवाय सांगितले. अरे कसं जमत? या आमच्या अंजलीबाईंचं काहीतरी वेगळं असतंय बघ. ते येळ गेला की कळत तुला. भरती जाऊ दे. आमच्या वहिनीचा प्रचार कर की. वहिनीचं प्रचार? आमच्या नंदीचा वहिनी. आपण तुझ्या विरोधात काय नव्हत्या? त्याला काय होतंय? अरे आमच्या घरात असलं काय बी नसते बघ. मग आणि मी वहिनीने सांगितलंय रे की अभि आपला प्रचार करणार म्हणून. करशील ना? तू सांगतोस म्हणून करतो. बरं चल करू. चल चालतंय की. चल चला चला चला. राबी, हा या आमच्या नंतर वहिनी. हा. वहिनी या अभिरावकडे. बरं वहिनी उभारल्यात इलेक्शन साठी. तुम्ही? नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा.
खरं आम्ही लई कौतिक ऐकलंय बघा समद्यांकडनं तुमचं, आणि आम्ही बी तुमचं ते व्हिडिओ बघत असतो बर का, लई आवडत्यात आम्ही आणि आमची चंदी हो. खरं ते चला हवा येऊ द्या बी बघतोय, लई मोठं फॅन आहे आम्ही तुमचं. अरे थँक्यू. तर हे बघा आमचा प्रचार तर सुरूच आहे, पण तुमच्यासारख्या कलाकारांनी जर आमच्या प्रचारासाठी एखादा व्हिडिओ बनवून दिला का नाही, तुमच्यासारखा सेलिब्रिटी जर आमची मदत करणार असेल तर काय म्हणजे भाग्यच आहे खरं आमचं. हो आभारी आहे आभारी आहे. मग तुमची कला तुम्ही आमच्यासाठी धावणार ना ब? अहो मग काय चालते की राव. वा ठीक आहे. मग आम्ही जरा मुद्दे लिहून काढल्यात ते जरा तुम्हाला सांग. अहो कशाला तुमचं मुद्दे सांगताय, तुमचं सगळं मुद्दे माहिती आहेत मला. काय राणा भाऊजी, आमची पब्लिसिटी पार मुंबई पत्र गेल्या का काय? नाही 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 नाही, तुमची पब्लिसिटी मला मागं गोट्यातच कळली, सगळी सांगितली सनी दादानं. नाही नाही नाही, हे बघा तुम्ही त्यांचं काही जादा मनावर घेऊ नका सा. ते आमच्याबद्दल एक शब्द बी चांगला बोलणार नाहीत याची गॅरंटी आम्हाला नाही. तुम्ही आम्ही सांगतोय ते मुद्दे ध्यानात ठेवा फक्त. हो राहू दे. तुमच्या मुद्द्यापेक्षा का नाही विरोधकाचा मुद्दा वापरू आपण. अहो एकदम जबराट व्हिडिओ बनल बघा. म्हणजे अहो म्हणजे आता बघा, आता अंजलीबाई इलेक्शनला उभारणार म्हटल्यावर आम्ही काय काचा कवडे खेळायचे काय आता? बरं इलेक्शन कुठल्या झाडावर उगवते त्यांना माहिती तर आहे का? चौकच पिया हळदन हो गोरू म्हणून चालतंय. अहो राणादा, उलट नंदिता ताईच्या धमन्यात रक्त नाही असं राजकारण वाचय या माहित आहे. बरं मला सांगा, तुम्हाला अनुभवी सरपंच पाहिजे का हातात छडी घेऊन डोळं वाटरणारा सरपंच पाहिजे? आता तुम्हीच ठरवा. बरं आता मतदान करशील आणि परत बसशील मग छडी लागे चमचम म्हणत रडत. बरं रडणं शोभतंय का 18 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला? वा 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 वा. अहो तुम्ही लई म्हणजे लई भारी कलाकार आहेसा. हे असलंच काय तर खरं जबऱ्या पाहिजे होता आमसनी. हा आणि राणादा आता कुठं मला स्टार्टर लागालाय. नाही अंजलीबाईंची खिल्ली उडवली जाईल असं काय बी करायचं नाही आपण. अरे बरं राणादा, राजकारणात खिल्ली तर उडवायची असती मर्दा. वय पण असलं घाणेरडं राजकारण करायचं नाही आपण. अहो राणा भाऊजी, हे बघा वहिनी, तुम्हाला या आधी बी सांगितलं आणि आता बी सांगतो, आणि आपलं तसं ठरलंय बी. मग मी तुम्हाला पाठीमध्ये येतोय ना बघ. हे बघा तुला वहिनींचं जेवढं कौतुक करायचंय तेवढं कौतुक कर, पण अंजलीबाईंची चेष्टा अजिबात करायची नाही बघ. जे काय बोलायचंय ते. अरे बरं तेच सुचून झाले ना मला. अभि अभि ए अवद्या कुठे गेला? ओ अभि थांबा बघतो. अभि अभि कुठे गेला? अभि मर्दा कुठे गेला सेलिब्रिटी तुझा? अहो साहेबराव, अहो ते अभि कुठे गेला माहितीये का तुम्हाला? अहो तो अभि हो कटप्पा ना बाहुबलीला तो नुसता रानादान लाडू संकट बोलतोय. आता हो काय मर्दा उद्या मला वाटते आपल्या विरोधकांनी डाळलं नसेल ना याला. वाड्यातल्या वाड्यात गायब झालाय म्हणजे तुम्ही म्हणताय तसंच काहीतरी झालं असणार. आईजी चाची भाऊ पाहिजे. कुठलं काढलंय सा? त्या अभिला मी आणले, असं कुणा विरोधकाच्या हाताला लागू देणार नाही. तुम्ही या तुम्ही. सुचलं? काय चांगलं सूचना झालंय हो मला. अभि मर्दा कर की लवकर. सुचायला तर पाहिजे. मर्दा इथे काय करायलास तू? आमच्या प्रचाराचा विचार आम्ही घेऊन आलो त्याला, तुझं काय मधीत? अगो बाई लय मोठं काम केलं सनू. तुमच्या जय किसान पॅनलला काही इकत घेतलंय वय त्यासनी? अहो कलाकार माणूस आहे, त्यासनी पाहिजे तिकडे जात्याल. आमचा प्रचार करायचं कबूल केलंय त्यानं. खोटं वाटतं ते विचार. वय मन वय काय जोर जबरदस्ती पण. इथं काय करायला मर्दा? चल गोट्यात एकंद दिला, एकटेपणा दिला, याच्यासाठी दिलं रे. हो राणादादा, थांब. हे बघ किंवा दोन्ही पार्टीचा प्रचार करणार आहे. असं कसं? माझा मित्र आहे अभि, आहे की नाही? राणा भाऊजी त्यासनी इकडे घ्या, आपल्या पार्टीत घ्या आधी. अरे कापड फाडताय माझी. राणा भाऊजींनी एकदा का सांगितलं की ते कन्फर्म आहे, याच्यामध्ये आता काय बदल होणार नाही. तू माझा मित्र आहेस की नाही? तू आपला पहिला प्रचार करणार का नाही? काय मित्र लावले? हे बघ तू इकडे रे. इकडे या. बघा
तू आता इकडे आहे ना आणि इकडे त्यानं काम सुरू केलंय तेव्हा तो आमचा प्रचार करणार तू काम सुरू कर बस इकडे ठीक आहे बस इकडे अरे बरं राहू ना. अरे बस तू सुरू कर काम सुरू कर. जय किसान पॅनलला एक आणि दोनच मतं मिळणार तुम्हाला. 2 मता कोण जिंकून येते का? हा कोण जिंकून येते? नाही अख्खं गाव आहे हो आमच्या मागं तुम्हाला माहित नाही. एक काम करूया तिलाच घेऊया कॉमेडी करते. प्रचाराला एक माणूस नाही तिकडे सभेला एक माणूस नाही आणि गाव सपोर्ट करते. राणा भाऊजी तुम्ही सांगा कुठं गेलो अबे